हा आपला गाजर हलवा तयार झाला आहे आणि खूप कमी वेळेमध्ये. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. त्यासाठी आपण हे गाजर खिसून घेतलेत. हे गाजर 1 किलो आहे आणि आपण कुठलाही शॉर्टकट न घेता हा गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, कुठे स्किप करू नका. चला आपण गाजराचा हलवा बनवूयात. इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. आता यामध्ये आपल्याला हे तूप घालायचं आहे. ही आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 2 चमचे तूपही घातले आपण. सुरुवातीला थोडंसं तूप घालायचं आणि नंतरच्या वेळेला आणखीन यामध्ये घालायचं. आता हा आपण गाजराचा खीस यामध्ये घालूयात. हे आता मिक्स करून घ्या. हळूवारपणे असं मिक्स करा. याला आपल्याला असं तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. हे पहा. हे परतवलेलं आहे आपण. आता आणखीन याला 2 मिनिटं थांबूयात आणि नंतर आणखीन एकदा पलटून घ्यायचं. हे पहा, असं सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि आता आपल्या ह्या गाजरांचा कलर पण बदलत आलेला आहे. सतत याला हलवत राहायचं आहे आपल्याला. हे आपण सतत असं फिरवून याला पूर्णपणे भाजून झालेला आहे आपला हा गाजराचा खीस. आता यामध्ये आपल्याला आणखीन 2 चमचा तूप घालायचे. हे छान मिक्स करून घ्या. हे मिक्स करून झाले आपलं. आता यावरती आपल्याला झाकून ठेवायचे. याला वाफ द्यायची छान. असा मीडियम गॅस करून घ्या आणि याला 2 मिनिटं वाफ देऊयात आपण. आपल्याला 2 मिनिटं झालेलं आहे आणि पाहू शकता या हलव्याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे. आता याला आणखीन एकदा असं मिक्स करून घेऊयात. हा पूर्ण वाफलेला आहे हलवा आपला. कुठलाही आपल्याला शॉर्टकट वापरायचा नाही. पूर्ण प्रोसेसनुसार आपल्याला हलवा बनवायचा आहे. आता आपण यामध्ये साखर घालूया. यामध्ये ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तुम्हाला साखर जर आवडत नसेल गूळ घालू शकता. हे मिक्स करून घ्या. हे आपण पूर्णपणे मिक्स करून झालंय. पाहू शकता साखर पण पूर्ण विरघळलेली आहे. आता यावरती आपल्याला झाकण्याची काही आवश्यकता नाही. याला असंच आपण परतवून घ्यायचं आहे. आणखी याला असं थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे आपला हलवा असा रवाळ पद्धतीचा बनेल. असा आपला पूर्णपणे मिक्स करून आणि असं प्रेस करून पण हलवा झालेला आहे. पाहू शकता खूप असा रवाळ आणि असं टेक्स्चर पण पहा कसलं सुंदर झालंय. हे पहा पूर्णपणे एकजीव झालेला आहे हा हलवा आपला. असा आपण यात कुठलाही कुकरचा वापर केलेला नाही. आपला छान असा कढाईमध्ये बनवलेला आहे हलवा. यामध्ये आपल्याला हे कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे. आता यावरती आपल्याला हे थोडंसं तूप घालायचे. एक चमचा तूप घातले आपण आणि याला आपण
2 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. आता आपण हे झाकण काढूयात. पाहू शकता कसला सुंदर आपला हलवा झालेला आहे. थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर असा आपला हलवा तयार झाला आहे आणि याचा कलर पण खूप छान झालेला आहे, पाहू शकता. आता आपण हा हलवा प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला की याचं टेक्स्चर कसं झालंय किंवा कुठे चिकटपणा आलेला आहे का हे पाहूयात आपण. हे पहा, हलव्याला कुठेही चिकटपणा आलेला नाही. हा आपण काढून घेऊयात. खूप कमी वेळेमध्ये हा सुंदर असा हलवा आपला तयार झालाय. हा हलवा आपला पूर्णपणे तयार झाला आहे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.